श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना. सकाळी सकाळी छान असा आपला खरं तर हा दसऱ्याचा व्हिडिओ आहे आणि या अगोदरचेही व्हिडिओ बरेचसे शूट करून ठेवलेले आहे, परंतु ते मी अजून अपडेट केलेले नाही. तर नंतर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी हे व्हिडिओ नक्कीच अपलोड करेल. तर हा पहिलाच व्हिडिओ आहे दसऱ्याचा. तर दसऱ्याच्या दिवशी छान अशी देवपूजा केलेली आहे आणि सुंदर असं धनही आपलं आलेलं आहे. तर सकाळी सकाळी छान चहा घेतला आणि त्यानंतर आपला सण आला तर म्हटलं की पुरणपोळीचा आपला स्वयंपाक ठरलेला असतो. तर सकाळी छान अशी हरभऱ्याची डाळ शिजायला ठेवलेली एकीकडे, तर एकीकडे लगेच आमटीचीही तयारी केलेली, छान अशी डाळही शिजलेली. तर सकाळी थोडासा वेळ भेटलेला, तर सकाळी 10ची आरतीही ठरलेली असते. तर आज थोडासा उशीर झालेला, कारण आरतीच्या वेळेस गेलेलो तर आज हार काही आलेलाच नव्हता. तर त्यामध्ये जरा थोडासा वेळ गेलेला. तर आम्ही मैत्रिणी गप्पा मारल्या आणि मग नंतर सगळ्यांनी मिळून छान अशी आरती केली. तर आज गुरुवारही होता, तर गुरुवारी छान अशी दत्त महाराजांचीही आरती घेतलेली. तर मार्केटमधून फुलं आणलेली होती, तर साधारण मला 120 रुपये किलोनी फुलं भेटलेली. आणि मुळात मलाच हार करायला आवडतात. तर घरी मी नेहमी हार हे स्वतःच बनवत असते. तर काही आपल्या कलाकृती ह्या खरं दाखवायच्या असतात आणि आवड खूप महत्त्वाची आहे. आणि त्यातून त्या हारातून वेगवेगळ्या डिझाईन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हार बनवण्यात खरं मला लहानपणापासून आवडतं. तर मी दसरा आणि दिवाळीचे शक्यतो हार हे घरीच बनवत असते आणि मला मुळात आवडतेही. तर इथे मग मी साधारण 2 किलो फुलं आणून घेतलेली. तर 2 मिक्स आणलेले आणि त्याच्यामध्ये हारामध्ये ॲड करण्यासाठी मी आंब्याची पानंही घेतलेली. तर पुढे तुम्हाला मी दाखवेलच कसे हार बनवलेले. तर खूप सुंदर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मी हार इथे बनवून घेतलेले. दुपारी वेळ होता, तर अर्धा स्वयंपाक झालेला होता आणि अजून अर्धा स्वयंपाक बाकी होता. तर अशा प्रकारे छान असे सुंदर फुलं खूप फ्रेश होते आणि फुलं फ्रेश म्हटलं की मग अजून उत्साह येतो. तर मागच्या वर्षी माझ्याकडे असेच हार होते, तर त्यामध्ये ते मणी मला भेटलेले, तर मी ते मणी जपून ठेवलेले आणि यावेळेस मी ते वापरलेले. तर दुपारच्या वेळेस मग माझा सगळं कामं आवरून गेलेली होती. तर भजे तळायचे बाकी होते, तर म्हणजे तळण्याचं थोडंसं काम बाकी होतं, तर तेही एकीकडे चालू होतं. आणि अक्षू आधीचे पप्पा रावण बनवत होते, कारण आज रावण दहनही करायचं होतं. तर सायंकाळच्या वेळेला आमच्याकडे पद्धत आहे की दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन, म्हणजे जसं की पहिलं देवीच्या मंदिरात जे काही सोनं असेल ते देवीच्या चरणापाशी ठेवायचं आणि मग ते सोनं किंवा मग ते कणीस ते सोबत घेऊन यायचं आणि दरवाजात उभं राहून त्यांचं औक्षण करायचं. आणि त्यांचं औक्षण केल्याच्या नंतर जे काही सोनं आहे तर ते किती सोनं आहे हे असं आपण प्रश्न विचारायचा. तर मग ते समोरची व्यक्ती पती सांगता की 1.25 खंडी सोनं आणलं. तर ही प्रत्येकाची पद्धत ही खरी तर वेगवेगळी आहे. तर मी ही दरवर्षी माझ्या आईकडून ही पद्धत मी शिकलेली आहे. जसं माझी आई करायची तसंच मीही माझ्या घरात ह्या गोष्टी मला आवडतात. आणि एकदा आपण एखादी गोष्ट पाहिलेली असेल तर ती गोष्ट आपल्या घरातही करावीशी वाटते. त्यानुसार मग मी दसऱ्याला दरवर्षी अशीच पूजा करत असते. तर त्यानंतर मग आमच्या घरामध्ये पूजा ही केली जाते. तर मग ते सगळं जे काही सोनं असेल तर ते सोनं हे देवाजवळ ठेवायचं. मग आपल्याला जी काही पूजा पुढची करायची असेल तर त्यानुसार आपण ही पूजा करतो. तर आधीही त्याच्या पप्पासोबत गेलेला होता देवीच्या दर्शनाला. मग दर्शन करून आल्याच्या नंतर त्याचंही औक्षण केलं. तर अक्षूही थांबलेली होती, तर अक्षू बोलली की मम्मी मी करते. म्हटलं अच्छा ठीक आहे, तूही करू शकतेस. तर मग अक्षूने तिच्या दादाचं छान असं औक्षण केलेलं, परंतु तिला असं वाटलं की माझं पण तिथे औक्षण करणार आहे की काय, म्हणून मग ती अगोदरच बाहेर जाऊन उभा राहिलेली. परंतु मग नंतर सांगितलं गेलं तिला, तर छान असं तिनेही औक्षण केलं. आणि त्यानंतर मग घरात आल्याच्या नंतर सगळ्यांनी एकमेकांना छान असं सोनं दिलं आणि दर्शन घेतलं.
तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, लहानांनी मोठ्यांना द्यायचं असतं किंवा मोठ्यांनी लहानांना द्यायचं असतं, परंतु खरं तर लहानांनी मोठ्यांना हे सोनं द्यायचं असतं. तर इथे छान असं आपली पूजा चालू होती. तर सगळ्या देवांना मग जे काही सोनं आणलं होतं ते सोनं मी अर्पण केलं. नैवेद्य होता तो नैवेद्यही मी इथे दाखवलेला आणि तुळशीचं पान मी हे दुपारीच तोडून ठेवलेलं. कारण काय होतं की संध्याकाळच्या वेळेस मग आपल्याला नैवेद्य दाखवायच्या वेळेस आठवण येते. तर अशा वेळेस जे काही घाई गडबडीत आपल्याला सुचत नाही, म्हणून मग मी अशा गोष्टी शक्यतो एक तर आदल्या दिवशीच तोडून ठेवते. तुळशीचं पान आपण कधीही देवाला वाहिलं तर ते शिळं हे कधीच होत नाही. तर म्हणून मग मी कधी पण ह्या अशा गोष्टी थोडंसं लक्षातच ठेवते. तर नैवेद्य दाखवला. त्यानंतर आपल्याला आज जी काही सोसायटीची देवी होती तर आपलीच देवी होती. तर 9 दिवस आम्ही रोज सकाळ संध्याकाळ छान असं देवीची आरती करायला जायचो. संध्याकाळी गरबा असायचा, दांडिया असायचा, छान असे वेगवेगळे प्रोग्रामही झालेले. तर आज देवीचं विसर्जनही होतं. तर घरातलं सगळं आपली पूजा वगैरे करून खाली सोसायटीच्या देवीचंही विसर्जन करायला जायचं होतं. तर घरातली मी सगळी पूजा करून घेतली. मग आपले जे काही लॅपटॉप होते त्या लॅपटॉपची, मग फ्रीज, तिजोरी, जी काही आपले जेवढी पूजा आपली असते त्यानुसार मी सगळी आपली घराची पूजा करून घेतली. दारामध्येही छान असं दरवाजाची पूजा केली, कारण माता लक्ष्मी ही आपली दरवाजातूनच येते. तर या दिवशी नक्कीच आपल्या घराचं, उंबऱ्याचं आणि दरवाजाचं हे पूजन जरूर करावं. तर त्यानुसार मी ही आपली सेवा छान अशी केलेली. घरातली सगळी पूजा केल्याच्या नंतर मग सोसायटीची आरती झालेली होती. तर देवी खालीही उतरून घेतलेली होती. तर देवीला आता गाडीमध्ये बसवणार होतं. तर तेव्हा मी देवीची ही पूजा करून घेतलेली आणि मग नंतर देवीला बऱ्याच जणांनी पूजा केली आणि नंतर देवी मातेला गाडीमध्ये बसवलेलं. तर छान असं देवीचं ना खरं 9 दिवस स्वरूप बघण्यासारखं होतं. एक आनंद, चेहरा आणि उत्साह. जेव्हा आपण तिथे आरती करत होतो ना, तेव्हा माता लक्ष्मी खरंच आपल्याकडे बघत होती असं जाणवायचं. आणि आज ना अक्षरशः देवीचा चेहरा म्हणजे देवीकडे बघितलं तर आमचं असं मन भरून आलेलं. कारण 9 दिवस आम्ही ज्याप्रमाणे जायचो, देवीची सेवा करायचो, ते हार काढायचो, नवीन जी काही चुनरी असेल कलरची त्यानुसार आम्ही देवीला चुनरी घालायचं. असं खूप म्हणजे छान वाटायचं. मुलं संध्याकाळच्या वेळेस जेवढी काही हळद होती तेवढी ती देवीच्या चरणावरती असायची. रोज संध्याकाळी मुलं टाकायची आणि आम्ही सकाळी ती साफ करून घ्यायचो. कदाचित ती देवीने आमच्याकडूनच ती सेवा करून घ्यायची असेल म्हणून कदाचित मुलंही करत असतील. तर देवीचा अक्षरशः ना आज चेहरा असा म्हणजे एकदम सुकल्यासारखा, खूप छोटा बारीक झालेला ना, अक्षरशः म्हणजे आम्ही जेव्हा दुरून जर बघायला गेलो ना तर आमचं असं अक्षरशः आम्हालाच रडायला आलेलं. आणि देवीच्याही डोळ्यातून कुठे ना कुठेतरी असं जाणवत होतं की देवी आम्हाला सोडून जाते. किंवा एक असतं ना की मैत्रीचं जसं नातं असतं की आपल्यापासून कुणी एखादा व्यक्ती जर दूर जाताना कसं मन भरून येतं, तसं देवीचं ह्यावेळेस एक चेहरा खूप सुकल्यासारखा जाणवला. आता तुम्हालाही इथे कदाचित जाणवलं असेल की देवीचा चेहरा एक वेगळाच दिसत आहे. आणि खरंच आम्हाला जेवढ्या आम्ही जणी सकाळी संध्याकाळी आरतीला जायचो ना, तेव्हा
तेवढ्या सगळ्या जणींना असं जाणवलं की देवीचा चेहरा एकदम सुकलेला आणि अक्षरशः म्हणजे मला तर एका ठिकाणी असं जाणवलं की देवीच्या डोळ्यातून पाणीही निघतं. कदाचित आपला हा भ्रम असेल किंवा कदाचित मला ते जाणवलं असेल तसं. कदाचित आपलं जेव्हा एक दुसऱ्याशी नातं जेव्हा घट्ट होतं ना, तर तेव्हा असं मन एकमेकांचे जुळते. त्याप्रमाणे कदाचित माझं आणि देवीचंही मन एक जुळलं असेल. तर छान असं देवीच्या विसर्जनाची आम्ही मिरवणूक छान केलेली आणि मग नंतर शेवटी तळ्याजवळ आलेलो. तर तळ्याजवळ आल्याच्या नंतर मग सगळ्यांनी परत एकदा आरती केलेली. भरपूर पुष्कळ छान आणि सुंदर तिथे मूर्ती आलेल्या. खूप सुंदर वाटायचं आणि देवी एवढ्या सुंदर आणि एवढ्या बोलक्या दिसायच्या ना, तर खरंच खूप छान वाटलं आणि खूप सुंदर आमची देवीची मिरवणूक झालेली. तर साधारण आमचे तिथे आम्ही घरातून म्हणजे मिरवणूक साधारण ही 8 वाजता निघालेली. तर आम्हाला तिथे साधारण 11:30 वाजलेले. तर गर्दीही भरपूर होती त्या मानाने, तर जायलाही वेळ लागलेला. तर छान असे आम्ही नंतर मग तिथे आरती देवीचं विसर्जन साधारण आम्हाला 12 वाजलेले यायला. तर विसर्जन केल्याच्या नंतर मग आम्ही जे काही रावण बनवलेला होता, तर त्यानंतर मग आम्ही रावण दहन केलेलं. म्हणजे आल्याच्या नंतर जिथे देवी ठेवतो त्या ठिकाणी पाट ठेवलेला. नंतर परत एकदा देवीची आरती केलेली आणि त्यानंतर मग रावण दहन केलेलं. तर बराच वेळ तिथे गेलेला आणि त्यानंतर मग आम्ही साधारण 1 वाजता घरी गेलेलो. तर दिवसभराचा हा